तर आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही पण ही रेसिपी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खाल्ली असेल तेव्हा तुमच्या पण मनात हा प्रश्न आला असेल की नेमकं कशी ही भाजी बनवली जात असेल किंवा कोणते मसाले यूज होत असतील भाजी बनवण्यासाठी। तर आज आपण घरच्या सिंपल मसाल्यांपासून ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी। तर मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आहे थोडासा फुलकोबी, एक शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे, 2 बटाटे त्यांना पण मी असं कट करून घेतलेला आहे, एक गाजर पण मी कट करून घेतलेला आहे, अर्धा बाउल हिरवी वाटाणे आहेत आणि 100 ग्रॅम पनीर आहे। आता कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यात आता आपण हे बटाटे घालूया। बटाट्यांना 2 मिनिटभर चांगलं फ्राय करून घेऊया। आता यामध्ये बाकीच्या भाज्या टाकूया। सगळ्या भाज्या 2 मिनिटभर आपण छान फ्राय करून घेऊया। आता ह्या काढून घेऊया। आता ह्याच ऑइल मध्ये आपण 1 टीस्पून जिरे घालूया, थोडेसे खडे मसाले घालूया। इथे मी 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता, 2 हिरवी विलायची, 2 ते 3 लवंग आणि 2 लाल मिरची। आता यामध्ये आपण 2 बारीक कट केलेले कांदे घालूया। आता कंटिन्युअसली हलवत कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा लसूण बारीक कट केलेला आणि थोडीशी अद्रक घालूया। 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे बेसन घालूया। बेसनला पण व्यवस्थित परतून घेऊया। बेसन कांद्यासोबतच घालायचं म्हणजे बेसन मधला कच्चेपणा निघून जातो। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूया। इथे मी 2 टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे। टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालूया। टोमॅटो प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूया। पाव चमचा हळद घालूया, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। आता सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण 10 ते 12 काजू घालूया। मसाले व्यवस्थित परतला गेलेला आहे, तेल पण साइडला सोडलेलं आहे मसाल्यांनी। आता यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेल्या भाज्या घालूयात आणि पनीर घालूया। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया। झाकण लावून भाजी छान शिजवून घ्यायची आहे। आता झाकण काढून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे मलाई घालूया। तर इथे आपली मिक्स व्हेज भाजी तयार आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडीशी कसुरी मेथी घालूया। थोडंसं किसून घेतलेलं पनीर घालूया। तर इथे आता आपली मिक्स व्हेज भाजी तयार आहे। तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।